आरटीआय कार्यकर्ते, ब्लॅकमेलिंग आणि प्रशासनाची ढाल. प्रामाणिक नागरिकांना माहिती मिळवण्यासाठी प्रशासनाची लढाई करावी लागते हेच मुळात गंभीर आहे, असे राज्य माहिती आयोगाला वाटत नाही काय? सुधीर दानी, अध्यक्ष, सजग नागरिक मंच, नवी मुंबई. लोकमतमध्ये आरटीआयच्या सराईतांचा खेळ आता खल्लास या शीर्षकाने प्रकाशित झालेली बातमी माहिती अधिकार कायद्याच्या एकाच बाजूला अधोरेखित करणारी आहे. भारतात प्रत्येक नियम कायद्याच्या उपयोगाबरोबरच गैरवापर देखील अढळ असतो हे कटू वास्तव लक्षात घेत केवळ गैरवापरावरच प्रकाश टाकून उपयोगाकडे दुर्लक्ष करणे हे लोकशाहीस घातक ठरते. हुंडाबंदी, अॅट्रॉसिटी सारख्या अनेक कायद्यांचा दुरुपयोग केला जातो असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. म्हणून हे कायदेच रद्द करा अशी मागणीही होऊ शकत नाही. तोच नियम आरटीआयलाही लागू होतो. काही जण माहिती अधिकार कायद्याचा गैरवापर करतात हे खरे. त्याचप्रमाणे शासकीय यंत्रणेमधील माहिती नाकारण्याचा खटाटोप करण्यासाठी जीव ओतणारे अधिकारी असतात, हेही खरे. सजग नागरिक मंचाच्या अनुभवानुसार महानगरपालिकांपासून अगदी मंत्रालय स्तरावर देखील आरटीआय अर्जांना माहिती नाकारण्याची प्रवृत्ती वाढलेली आहे. राज्याच्या ऑनलाईन आरटीआय पोर्टलवर अनेक अर्ज अनुत्तरित आहेत. पारदर्शकता भ्रष्ट व्यवस्थेसाठी धोकादायक ठरते. म्हणून भ्रष्टाचाराशी बांधिलकी असलेल्या नोकरशाहीला आरटीआय नकोसा झालाय. आरटीआयचा गैरवापर ही ढाल सध्या प्रशासनाकडून पुढे केली जात आहे. ती त्यामुळेच आरटीआय अंतर्गत माहिती प्राप्त करून ब्लॅकमेल केले जातात अशी तक्रार करतात त्या अधिकाऱ्यांना. थेट प्रश्न हा की जर प्राप्त माहितीत कुठलाच गैरप्रकार आढळून आला नाही तर ब्लॅकमेल कसे केले जाऊ शकते? ज्या अर्थी ब्लॅकमेल केले जाते व अधिकारी सदरील ब्लॅकमेलला बळी पडतात त्या अर्थी माहिती प्राप्त झालेल्या प्रकरणात कुठे ना कुठे काही ना काही पाणी मुरत असते. आरटीआय अंतर्गत दिल्या जाणाऱ्या माहितीत काहीच काळेबरे नसेल तर संविधानाने प्राप्त अधिकाराची ढाल अंगावर असताना प्रशासन सामान्य आरटीआय कार्यकर्त्यांना कशाला घाबरेल? 2005 पासून कायद्यात नमूद असूनही आस्थागत अनेक शासकीय आस्थापनांनी कायद्याने अनिवार्य केलेली आवश्यक ती माहिती स्वतःहून संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेली नाही. राज्य माहिती आयुक्तांकडे आमच्या मागण्या पुढीलप्रमाणे: नंबर 1, शासकीय कार्यालयांनी माहिती नाकारणे किंवा विलंब करणे या प्रकारांचा राज्य माहिती आयोगाने गांभीर्याने विचार करावा. नंबर 2, नागरिकांना वारंवार आरटीआय अर्ज करावे लागू नयेत आणि वारंवार माहिती देण्यासाठी नोकरशाहीच्या वेळेचा अपव्यय होऊ नये यासाठी सर्व शासकीय आस्थापनांना अधिकाधिक माहिती संकेतस्थळावर स्वयंप्रेरणेने प्रोॲक्टिव्ह डिस्क्लोजर स्वरूपात देणे सक्तीचे करावे. ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने देणाऱ्या सर्व अर्जांना केवळ ऑनलाईन पद्धतीनेच माहिती देणे बंधनकारक करण्यात यावे. 4, अगदी 5 ते 10% माहिती देखील प्रशासनाकडून पब्लिक डोमेनवर उपलब्ध करून दिली जात नाही. आजही ग्रामपंचायतीपासून ते महानगरपालिकेपर्यंतचा कारभार हा गुप्त पद्धतीने चालवला जातो. म्हणूनच नागरिकांना आरटीआयचा वापर करण्याची वेळ येत आहे. नंबर 5, लोकशाही व्यवस्थेत संविधानाने नागरिकांना दिलेले मूलभूत अधिकार लक्षात घेता प्रामाणिक नागरिकांना माहिती मिळवण्यासाठी प्रशासनाची लढाई करावी लागते हेच मुळात गंभीर आहे. 6, महाराष्ट्र राज्य माहिती आयुक्तांनी राज्यातील प्रत्येक आस्थापनांना मागील 3 वर्षात किती अर्ज प्राप्त झाले, पैकी किती अर्जांना विहित कालावधीत उत्तर दिले गेले, किती अर्ज प्रथम अपीलमध्ये गेले, किती अर्ज द्वितीय अपीलमध्ये गेले व किती अर्ज प्रलंबित आहे याचा लेखाजोखा पब्लिक डोमेनवर टाकण्याचे निर्देश द्यावेत. नंबर 7, जो आरटीआय कार्यकर्ता ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करेल त्याच्यावर थेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला जावा. सुधीर दानी.